धूमकेतू हे नाव आहे संस्कृत मधून आलेलं आहे. बरं. धूम म्हणजे स्मोकी किंवा असं धुरकट हो हो हो. आणि केतू म्हणजे शेपटी. धूमकेतू आपले बरेचसे तयार होतात जे क्युपर बेल्ट जो नेपट्यूनच्या बाहेर आहे त्या बेल्ट मध्ये तयार होतात. हॅलेचा धूमकेतू जो 1986 मध्ये हो आला होता आणि पुढे येणार आहे तो 2060 किंवा 61 मध्ये. अजून एक धूमकेतू जो आहे त्याचं नाव आहे 67P चिरुन्मय गेलेस बेल्को 3I 2025 N1 एटलास. बरं. ओके ओके. आय म्हणजे इंटरस्टेलर. आता हा जो कॉमेट आहे जो आपल्याला येतो आहे जेव्हा तो पृथ्वीच्या एक ऑर्बिटच्या जवळ होता तेव्हा त्याची स्पीड जवळपास 60 किलोमीटर पर सेकंद होती. बरं. आता 60 किलोमीटर प्रति सेकंद म्हणजे आता तुम्ही विचार करा मुंबई ते पुणे डिस्टन्स आहे किती आपल्या 150 किलोमीटर. 150 असेल. म्हणजे तुम्ही त्या 60 किलोमीटर प्रति सेकंदाच्या स्पीडने गेलात तर 3 सेकंदाच्या आत तुम्ही मुंबईत पोहोचाल. बरं. ह्याला असं दिसलं होतं की ह्याला समोरच्या बाजूला पण एक शेपटी आहे 3I एटलास. हो. तर पृथ्वीच्या जवळ सर्वात जवळ जेव्हा असणार आहे तो तेव्हा पण पृथ्वी ते त्या कॉमेटच्या मध्ये तुम्ही 21,000 पृथ्वी बसवू शकता. कधी कधी काय की इंटरस्टेलर मिशन्स आपल्याला पाठवायचे असतील तर त्यासाठी काय होणार की अरे बाहेर तिथे जे सूर्यमंडळ तयार झाले तिथे काय परिस्थिती असू शकते. जवळपास 17-18 तारखेला लिओनिड्स नावाचा एक उल्का वर्षाव पाहायला मिळेल.